स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता मी तुम्हाला सांगणार आहे की शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही। ज्यांना 7:30 आहे, ज्यांना पनोती चालू आहे किंवा ज्यांना सुरुवातीला आता 7:30ची सुरुवात झाली आहे, त्यांनी काय उपाय करायचे आणि काय करायचे नाही। पण आपल्याला अगोदर जाणून घ्यायचं आहे की जी शनी म्हणजे अमावस्या आहे, सोमवती अमावस्या आणि शनी जयंती एकाच दिवशी आलेली आहे आणि या दिवसाला अत्यंत साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या दिवशी आपल्याला म्हणजे ज्या दिवशी म्हणजे बघा सोमवारच्या दिवशी 26 तारखेला शनी जयंती आलेली आहे आणि सोमवती अमावस्या सुद्धा आहे। तर आपल्याला असे काहीतरी उपाय करायचे आहे ज्याच्याने आपलं कल्याण होईल। तर पहिलं तुम्हाला सांगते की अमावस्या कधी समाप्त होते आणि कधी सुरू होते। तर अमावस्या जी आहे ती सोमवारच्या दिवशी म्हणजे 26 तारखेला सोमवारच्या दिवशी दुपारी 12:12 सुरू होणार आहे, कॅलेंडर प्रमाणे सांगते। आणि दुसऱ्या दिवशी 27 तारखेला अमावस्या ही सकाळी म्हणजे मंगळवारच्या दिवशी सकाळी 8:32 ती समाप्त होणार आहे। आणि शनी जयंती जी आहे ती आपल्याला सोमवारच्या दिवशी साजरी करायची आहे। आता तुम्ही म्हणा शनी जयंती ही वैशाख महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते। असं म्हणतात की शनी जयंती ही शनी महाराजांचा त्या दिवशी जन्म झाला होता आणि ते सूर्याचे पुत्र आहे, त्यामुळे ह्या शनी अमावस्येला अत्यंत साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही। तर शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी उठून शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे। दर्शन घेतल्यानंतर त्यांना एक सरसोच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। ते सरसोच्या तेलाचा दिवा लावायचा, काळ्या कलरचं वस्त्र अर्पण करायचं आहे किंवा काळ्या कलरची तीळ, काळ्या कलरची जी तीळ असते तीळ असते ती अर्पण करायची आहे आणि सरसोचं तेल शनी महाराजांना ह्या दिवशी अर्पण करायचं आहे। कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत या शनी महाराजांना अत्यंत प्रिय आहे। जो कोणी गोरगरीब म्हणजे मंदिराच्या बाहेर उभा असेल त्याला तुम्ही चप्पल दान करू शकतात किंवा त्याला तुम्ही तिळाचं दान देऊ शकतात किंवा एक असं बघा ब्लँकेट असतं काळ्या कलरचं किंवा काळं वस्त्र असेल ते तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला ज्यांना 7:30 चालू आहे, ज्यांना पनोती चालू आहे, 7:30चा भरपूर प्रमाणात तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करावा। याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल, म्हणजे शनिदेवांचा त्रास खूप प्रमाणात कमी होईल। त्याच्यामुळे आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दान करायच्या आहे। शनी जयंतीच्या दिवशी काळ्या कलरचं त्या दिवशी मंदिरात जाणार तर तुम्हाला लाल कलरचं जे काही वस्तू आहे, कपडे आहे किंवा लाल कलरचं फूल आहे ते शनी महाराजांना अर्पण करायचं नाही तर आपल्याला दोष लागतो। 7:30चा भरपूर प्रमाणात आपल्याला त्रास होत असतो बघा, कारण की ते शिस्तप्रिय देवता आहे, न्यायतेचे देवता आहे, त्यांना खोटं बोललेलं चालत नाही। त्यांना बघा ह्या दिवशी खोटं बोलू नका। ज्या दिवशी शनी जयंती आहे त्या दिवशी तुम्ही खोटं बोलायचं नाही, केस कापायचे नाही, नख काढायचे नाही, कोणाशी म्हणजे असं कुणाला लुबाडायचं नाही। ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहे। मद्यपान करायचं नाही, मांसाहार करायचा नाही, ब्रह्मतत्वाचं पालन ह्या दिवशी अवश्य करायचं आहे। ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत बघा, कारण की शनिदेव हे खूप शिस्तप्रिय देवता आहे आणि त्यांचा त्रास सगळ्यांना माहिती आहे की 7:30 ज्यावेळेस माणसावर चालू होते त्यावेळेस त्याची अवस्था काय होते। पण आपले जर कर्म चांगले राहिले तर आपले कर्म, कारण की जो कोणी व्यक्ती खूप चांगला वागतो, खूप चांगले कर्म करतो, आई वडिलांची सेवा करतो आणि दान धर्म करतो त्याला शनी महाराजांचा त्रास बिलकुल होत नाही। आणि जो कोणी व्यक्ती खोटं बोलतो, लबाड्या करतो, लोकांना फसवतो किंवा मांसाहार करतो शनिवारच्या दिवशी किंवा शनी जयंतीच्या दिवशी किंवा अमावस्याच्या दिवशी किंवा मद्यपान पितो, त्याच्या घरामध्ये दारिद्र्यता येते, शनिदेवाचा कोप होतो आणि त्याला 7:30चा परिणाम खूप वाईट भोगावा लागतो। त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे। आणि काय करावं बघा, ज्या दिवशी शनी अमावस्या आहे म्हणजे शनी अमावस्या आहे, शनी जयंती आहे, त्या दिवशी आपल्याला दान करायचं आहे। एखादा गोरगरीब व्यक्ती आहे त्याला तुम्ही दान देऊ शकता। तुम्ही म्हणजे एखाद्याला चप्पल देऊ शकता, आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे, छत्री देऊ शकतात, पांघरायला देऊ शकतात, कापडं वस्त्र देऊ शकतात काळ्या कलरचं, हे तुम्ही दान द्यायचं आहे। कधी पण शनी महाराजांच्या मंदिरात जाताना
शनी महाराजांच्या डोळ्याशी डोळा कधीच भिडू नका, कारण की त्यांची वक्रदृष्टी जर आपल्यावर पडली तर आपल्या संसाराचा आपला नाश होतो आणि शनिदेवांचा कोप आपल्यावर होत असतो। त्याच्यामुळे त्यांच्या मंदिरात गेल्यानंतर खाली मान घालूनच शनी महाराजांकडे थोडंसं आपल्याला बघायचं आहे, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला बघायचं नाही। कधी पण शनी महाराजांच्या मंदिरात जाताना नमस्कार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस मान खाली करायची आणि खाली वाकूनच शनी महाराजांना नमस्कार करायचा असं म्हटलं गेलेलं आहे, कारण की त्यांची जी वक्रदृष्टी आहे ती आपल्यावर पडू नये त्यामुळे। आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी शनी महाराजांच्या मंदिरात जाताना आपल्याला जे तांब्याचं भांडं असतं बघा, तांब्याचे जे भांडे आहे ते शनी महाराजांच्या मंदिरात जाताना कधीच न्यायचे नाही। आपल्याला लोखंडाचं भांडं असेल ते नेऊ शकतात तुम्ही, लोखंडाचं भांडं असेल, लोखंडाचे म्हणजे एखादं बघा लोखंडाची वस्तू असते, लोखंडाची छोटीशी कढई असते बघा, त्याच्यात तुम्ही तेल शनी महाराजांना आवर्जून न्यायचं आहे। सरसोचं तेल, सरसोचं तेल न्यायचं आहे, कारण की सरसोचं तेल हे शनी महाराजांना अत्यंत प्रिय आहे। आणि काळ्या कलरची तीळ किंवा उडीद, काळ्या कलरची तीळ हे शनी महाराजांना अत्यंत प्रिय आहे। ते शनी जयंतीच्या दिवशी आवर्जून आपल्याला ह्या गोष्टी न्यायच्या आहे। आता समजा शनी महाराजांचं जिथं मूर्ती आहे किंवा मूर्ती आहे त्या ठिकाणी तेल अर्पण करू देत नाही त्यांच्या मूर्तीवर, तर काय करायचं, तिथं मोठा दिवा लागलेला असतो, त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल अर्पण निश्चितच करायचं आहे। याच्याने आपला शनीचा प्रभाव कमी होतो, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते त्याच्यामुळे। आणि बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की शनी जयंतीच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी, ज्या दिवशी शनिवारांचा वार आहे शनिवार, त्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाखाली सरसोच्या तेलाचा दिवा लावला तर आपला जो शनी दोष आहे, 7.5 आहे, ती खूप प्रमाणात त्याचा जो त्रास असतो तो खूप प्रमाणात आपल्याला कमी होतो, म्हणजे आपल्याला त्याचा त्रास जाणवत नाही असं सुद्धा शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे बघा त्या दिवशी आवर्जून आपल्याला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे, तिथं जाऊन दिवा लावायचा आहे, हे काम तुम्हाला करायचं आहे। आणि दुसरं म्हणजे बघा त्या दिवशी तुम्हाला शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला शनी स्तोत्र म्हणता येत असेल, शनी महाराजांचे मंत्र म्हणता येत असेल, ते मंत्र म्हणायचं, शनी चालीसाचं पठण करायचं, किंवा तुम्हाला याच्यातलं काहीच जमत नसेल तर ओम शम शनीश्वराय नमः, ओम सोम शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा। ओम शनेश्वराय नमः, ओम शमेश्वराय नमः, शनेश्वराय नमः असा हा मंत्र आहे। या मंत्राचं जप करायचा आहे, वरच्या शाळेला दिलेला आहे मंत्र, तुम्ही निश्चित जप करा 108 वेळेस, 21 वेळेस, जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही तिथं बसून हा मंत्राचं पठण करायचं आहे। आणि दुसरं म्हणजे ह्या दिवशी मारुती रायांचं दर्शन निश्चित घ्यायचं, कारण की असं म्हटलं गेलेलं आहे, शनी महाराजांनी स्वतः म्हटलेलं आहे की जो कोणी व्यक्ती माझ्या दर्शनाच्या अगोदर मारुती रायांचं जो कोणी दर्शन घेतो त्याची जी 7.5 आहे, ज्याला शनी दोष आहे, त्याचा जो प्रभाव आहे, त्याची जी वक्रदृष्टी आहे ती खूप प्रमाणात कमी होते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे, नंतर महादेवांच्या मंदिरात तर जायचंच आहे, पण हनुमंत भगवानांच्या मंदिरात सुद्धा आपल्याला जायचं आहे। त्या दिवशी कृष्णांची आराधना, महादेवांची आराधना आणि मारुती रायांची आराधना खूप शुभ सांगितलेली आहे। या ज्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला 7.5चा जो त्रास असतो तो खूप प्रमाणात कमी होत असतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी करायला विसरू नका। आणि दुसरं म्हणजे ह्या दिवशी तुम्हाला अजून एक कार्य करायचं आहे, म्हणजे आपण ज्या वेळेस शनी महाराजांच्या मंदिरात जातो तेल अर्पण करत असतो तर तुम्ही प्लास्टिकच्या बरणीमध्ये कधीच तेल नेऊ नका, कारण की प्लास्टिकच्या बरणीमध्ये तेल आपण शनिदेवांना ज्यावेळेस अर्पण करतो त्यावेळेस ते त्यांना मान्य होत नाही, त्यांचा जो प्रभाव आहे तो खूप प्रमाणात वाढत असतो, म्हणजे त्रास आपल्यालाच होत असतो, उपयोग होत नाही। त्यामुळे लोखंडाची जी वस्तू असते, लोखंडाचं भांडं असेल तुमच्या घरामध्ये त्याच्यामध्येच आपल्याला तेल द्यायचं आहे, ते एक परमनंटली करून टाकायचं, छोटंसं भांडं आणायचं आणि त्याच्यामध्येच आपल्याला शनिदेवांवर तेल अर्पण करायचं आहे, हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे। त्या दिवशी केस कापायचे नाही, खोटं बोलायचं नाही, नख काढायचे नाही आणि मदपान प्यायचं नाही किंवा मांसाहार करायचा नाही, कोणाला लुबाडू नका, कोणाचा अन्याय करू नका, आई वडिलांना त्रास देऊ नका, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या करू नका। ह्या जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्या जीवनामध्ये 7.5 निश्चित आहे आणि 7.5चा प्रभाव तुम्हाला खूप कठीण जाईल आणि तुमचं जीवन हे दुःखमय होईल। त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या टाळायच्या आहे आणि चांगल्या गोष्टी करायच्या आहे, आई वडिलांची सेवा करायची, आई वडिलांची
आईवडिलांचा नमस्कार करायचा, किंवा शनी म्हणजे त्या दिवशी नख काढायचे नाही, केस धुवायचे नाही, केस कापायचे नाही, मांसाहार करायचं नाही, मद्यपान प्यायचं नाही, कोणाशी खोटं बोलू नका, कोणाला लुबडू नका. या जर गोष्टी करणं बंद केल्या तर तुमचं जीवन हे सुखमय होईल. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल. ह्या निश्चितच करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. आणि ह्या गोष्टी करून बघा, अनुभव घेऊन बघा. कारण की शनी महाराजांची जयंती आहे. ज्यांना 7.5 आहे त्यांनी आवर्जून ह्या गोष्टींचं पालन करायचं आहे. तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.